घेता कापे यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम राम तुकाराम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम नाम घेता कापे यम धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वया तारीला दैशाला या तारीला दैशाला ह्या तारीला दैशाला ह्या दगडा सहित वया तारियेला जैशाला ह्या तारियेला जैशाला ह्या तारियेला जैशाला ह्या तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ 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 जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ धन्य तुकोबा समर्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ जिने केला हा पुरुषार्थ विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा विठोबार खुमा बार खुमाय बार खुमा बार खुमाय बार खुमा बार खुमाय बार खुमा रखुमाय बार खुमा बार खुमाय बार खुमाई बार खुमाय 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 बार खुमाय बार खुमा 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 बार खुमाय बार खुमाय नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द
मीशमालन्दिवल्लभं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयं तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजं शुक्लां ब्रह्मविचारसारपरमाम् आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीम् अभयदां जाड्यान्धकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम् वंशीविभूषितकरां नवनीरदाभां पीताम्बरादरुणिबिम्बफलाधरुष्टात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं तत्त्व किमपि महं न जाने। नमो सद्गुरो तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरो सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरो भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरो भास्कर मनुष्याकृती राघवे ख्याती केली शिळा शिखरे सागरी तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्मा प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोकी दुजी उपमानाढळे हलोकी भवसिंधुशी बांधिला तुझेणे अनाथा दिना कारणी तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्री हरी व्यापको सर्व जीवा तुका तोची तो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनुमानवी दिव्य रूपीच केली न त्यागी तिये दिव्य लोकाशी नेली कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की राधा कृष्ण भगवान की जय। तो
तुकाराम 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 जय हो तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। कृष्ण भगवान की जय। आज या राधा कृष्ण भगवंताच्या प्रांगणामध्ये तुकोबरेंच्या जीवनाच्या दर्शनाला आपण प्रारंभ करत आहोत। काय विशेष आहे तुकोबरेंचा? का तुकोबरेंच्या जीवनाचं दर्शन करायचंय? का त्यांचं चरित्र अशा प्रकारचं आपण सांगायचं, ऐकायचं, त्याचं आयोजन करायचंय? काय संबंध आहे? काय फायदा होणार आहे आपल्याला? कारण हा एक नियम आहे, प्रयोजनमनुदिश्य न मंदोपि प्रवर्तते। फल पाहिल्याशिवाय सामान्य मनुष्य सुद्धा त्या कर्मामध्ये प्रवृत्त होत नाही। तुकोबरेंच्या जीवन दर्शनाचं फल काय? कशा करता तुकोबरेंच्या जीवनाचं दर्शन करायचंय? काय विशेष आहे त्याचा? महाराज, तुकोबरेंच्या जीवनाचं दर्शन करण्याचं मुख्य अशा प्रकारचं प्रयोजन, अनेक प्रयोजन आहेत, काही अवांतर प्रयोजन आहेत, मुख्य प्रयोजन तुकोबरेंनी आपल्या जीवनामध्ये ते फल प्राप्त केलं, ते साध्य मिळवलं की सगळ्या जगातल्या जीवाची जे मिळावं म्हणून अपेक्षा असते आणि बहुतेकांना जे मिळत नाही, जगाची अपेक्षा जी आहे, जग शब्द वापरलाय मी, शिंगणापूर शब्द नाही वापरला, माळकरी शब्द नाही वापरला, वारकरी शब्द नाही वापरलेला, कोपरगाव तालुका बी नाही वापरला, अहिल्यानगर, महाराष्ट्र, भारत हाही शब्द नाही वापरला, जग शब्द वापरलेला आहे। जग, जग फार मोठं आहे, जग फार मोठं आहे महाराज। जगाचा जर नकाशा काढला तर त्या जगाच्या नकाशामध्ये भारताला एवढं स्थान आहे, तर मग शिंगणापूरचं स्थान किती मोठं असेल त्याच्यात? जग फार मोठं आहे। कशाला म्हणतात जग? जग या शब्दातूनच त्याची व्युत्पत्ती होते। जन जायते, ज शब्दाचा अर्थ आहे उत्पन्न होतं आणि ग शब्दाचा अर्थ आहे गमगच्छति, नष्ट होतं। उत्पत्ती आणि विनाशामध्ये जे मोडतं त्याला जग म्हणतात आणि उत्पत्ती विनाशामध्ये मोडणार अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांड। या जगामध्ये एक ब्रह्मांड नाही, अनंत ब्रह्मांड आहे। फार मोठं जग आहे महाराज, फार मोठं। ब्रह्मांडामध्ये 3 लोक असतात, एका ब्रह्मांडामध्ये 14 भुवन असतात। भूर्भुवर स्वर महर जनलोक तपोलोक सत्यलोक, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताल,
असे 14 भुवनाचं एक ब्रह्मांड असतं. आणि अशी या जगामध्ये किती ब्रह्मांड आहेत? अनंत 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 अशा प्रकारचे ब्रह्मांड आहेत. अनंत ब्रह्मांडे एके रोमी ऐशी धेंडे. अनंत ब्रह्मांडे उदरी तो हा बालक नंदा घरी. अशा प्रकारच्या या सगळ्या जगामध्ये जे जीव आहेत, मानवच नाही, जीव. मानव हा देहाचा प्रकार असतो. मानवाच्या देहामध्ये जीव असतो. असे ज्या देहामध्ये जीव आहेत अशा देहाचे 84 लाख प्रकार आहेत. 21 लाख जरायुज आहेत, 21 लाख अंडज आहेत, 21 लाख स्वेदज आहेत आणि 21 लाख उद्बीज आहेत. आणि या 84 लाख प्रकारातल्या एका एका प्रकारामध्ये असंख्य अशा प्रकारचे शरीर आहेत ज्यांचा हिशोब ब्रह्मदेवाची बुद्धी नाही करू शकणार तर आपली बुद्धी काय करेल. असं फार मोठं अशा प्रकारचं जग आहे. या जगामध्ये अनंत जीव आहेत. या सगळ्या जीवांना जे अपेक्षित आहे, जीव अनंत आहेत, पण सगळ्या जीवांचं अपेक्षित एक तेच आहे. सगळ्या जीवांचं अपेक्षित तेच आहे महाराज. सगळ्यांना वाटतं आपल्या जीवनात दुःख नसावं. सगळ्यांना वाटतं. सगळ्या देशातल्या, सगळ्या धर्माच्या, सगळ्या पंथांच्या, सगळ्या पक्षाच्या लोकांना वाटतं. असं भारतात अजून तरी पक्ष नाही निघाला की सगळी जगातले दुःख आमच्यावर येऊन पडावे. सगळ्या मानवाची ही अपेक्षा आहे. आपल्या जीवनात दुःख राहू नये. असं लोकांना दुःख नको वाटतं. दुःखात माणसं फार उद्विग्न होतात. दुःखात उद्भिजते जंतु सुखम सर्वाय रुच्यते. जंतु दुःखात, मनुष्य दुःखानं अगदी उद्विग्न होतो महाराज. 2-4 वर्ष जरी सर्दी नाही झाली न उग एकदा झाली, 4 वर्षातून एकदा आली बिचारी, तर 4-8 दिवस राहू द्यावं का नाही? लगेच डॉक्टर साहेब सर्दी लगेच गेली पाहिजे. काय गोळ्या घाला, इंजेक्शन द्या, काय करायचं ते करा, सर्दी गेली पाहिजे. दुःख नको वाटतं. दुःख नको वाटतं. असं लोक दुःखाला झिडकारतात, पण दुःखाचं लोकांवर फार प्रेम. दुःखाला दूर करण्याकरता महाराज जगाच्या आरंभापासून सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत. सुधारणा म्हणजे काय असतं? ज्या घटकामुळं दुःख कमी होतं, कमी होईल असं वाटतं, तशा प्रकारचा घटक नवीन तयार करणं त्याला सुधारणा म्हणतात. बाकीच्या सगळ्या क्षेत्रामध्ये क्रांत्या झाल्या. हरित क्रांती, धवल क्रांती, अमकी क्रांती, तमकी क्रांती. दुःखाच्या बाबतीत मात्र फेल गेलाय मानव, फेल. दुःख नाही कमी झालेलं, दुःख नाही कमी झालं. आणि थोडस जर बारीकच पाहिलं तर असं वाटतंय की पूर्वीपेक्षाही दुःख वाढलेले आहेत. अशांत आहे माणसं. त्यांच्या गाड्याकडं, घोड्याकडं, माड्याकडं नका पाहू. त्यांच्या आतपात चित्तामध्ये काय आहे? चित्तामध्ये हरामखोर सगळे उद्विग्न नको झालेले जीवन कायम गायला आत्महत्या करण्याकडे प्रवृत्त होत आहेत.
हे सुखी समाधानी समाजाचं लक्षण नाही. पैसा भरपूर वाढलेला आहे, पैशाचा सुखाशी संबंध नाही. आम्ही मूर्खपणाने तो लावलेला आहे. पैसा ज्याच्याजवळ आहे तो सुखी आहे असं तुम्हाला जगात उदाहरण सापडणार नाही. जगात आपल्या मान्यता त्या आहेत तो भाग वेगळा. मान्यता आणि वास्तवता या नेहमी एका आसनावर बसतात असं नाही, काही बसतातही, पण बहुतेकात 36चा आकडा अशा प्रकारचा असतो. मान्यता वेगळी असते आणि वास्तवता अशा प्रकारची वेगळी असते. तेव्हा दुःख नको हे सगळ्यांची अपेक्षा आहे. माझं लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावेना जीवे. अंतःकरणापासून दुःखाची अपेक्षा नाही कुणी करत. वा म्हटले, तुमच्या बोलण्याला तुमच्या नियमाला अपवाद आहे. एक उदाहरण असंही होऊन गेलेलं आहे की त्यांनी देवाकडे दुःखाची मागणी केलेली आहे. तुम्हाला या माहीत असेल असं कोणतं पात्र आहे कुणी देवाकडे दुःखाची मागणी केलेली आहे? महाराज कुंती. कुंती देवाला म्हणते, विपदश्यन्तु नः सस्वत् तत्र तत्र जगद्गुरो. देवा, माझ्यावर सतत संकट येवत. महाराज सतत संकटातच जिचं जीवन गेलेलं आहे त्याच मातेचं नाव काय आहे? कुंती माता आहे. कुंती माता. आणि तरीही भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करत असताना मागणी करते की विपदश्यन्तु नः सस्वत्. पण विपत्तीची मागणी केलेली आहे, दुःखाची मागणी नाही केलेली. तुम्ही म्हणाल मग विपत्ती पिल्लू दुःख आहे ना. विपत्ती आल्यानंतरच माणसं दुःख भोगतात, दुःखी होतात ना. खरं आहे ते, पण पूर्ण खरं नाही. विपत्तीत दुःखी होतात हे पूर्ण खरं नाही. असाही एक घटक आहे महाराज. विपत्तीचा तो उपकार मानतोय. विपत्तीविषयी कृतज्ञ असणारा एक वर्ग आहे. असं कोण आहे? ज्यांचं चरित्र, ज्यांचं दर्शन आपण करणार आहोत. तुकोबाराय यांनी ही विपत्तीमध्ये समाधान मानलेलं आहे. बघा तुकोबारायांच्या अभंग काय म्हणतात. तुकोबाराय, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिडाके, बरे दुष्काळे पिडाके. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिढा गेली, बरे दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिढा केली, बरे दुष्काळे पिढा केली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरे दुष्काळे पिढा केली, बरे दुष्काळे पिढा केली. देवा
चांगलं झालं, दिवाळं निघालं चांगलं झालं. दुष्काळ पडला, दुष्काळाने पीडा केली, फार चांगलं झालं. बायको मेली, खूपच चांगलं झालं. वर्ग मेलं, त्याच्यापेक्षा चांगलं झालं. माता मेली मज देखता. म्हणजे सगळ्या विपत्तीविषयी तुकोबारायांनी बरे झाले बरे झाले बरे झाले अशा प्रकारचं अभिप्राय नोंदवलेला आहे. का बरं तुकोबाराय बरे? म्हणजे ते झालं म्हणून बरं झालं असं नाही, ते झालं म्हणून मला वास्तवाचं दर्शन झालं. माझी वृत्ती तुझ्याकडे अशा प्रकारची वळली गेली. अनुतापे तुझे राहिले चिंतन. देवाचं चिंतन होणं हे बरं होणं आहे. आणि मग ते देवाचं चिंतन सहजासहजी सुखासुखी मनुष्य करत नसला तर त्याच्या बगलात लाता घातल्यानं करत असला तरी लाता घालणंही त्याच्याकरता चांगलं आहे. मनुष्य अनुकूल परिस्थितीमध्ये जर देवाचं चिंतन करत नसेल, त्याची वृत्ती देवाकडे वळत नसेल, तो विनाशी माईक दुःखरूप अशा प्रकारच्या विषयाकडे धावत असेल तर अशांना लाता बसणं हे त्याच्याकरता चांगलं आहे. अनुतापे तुझे राहिले चिंतन, अनुतापे तुझे राहिले चिंतन हे घडलं त्याच्यामुळं, म्हणून त्याला बरं झालं अशा प्रकारचं म्हटलं. कुंती महाराज देवाकडे विपत्ती येव अशी जी प्रार्थना करते तिचं कारण आहे, कुंतीचं असं म्हणणं आहे की अनुकूल कालामध्ये तेवढी प्रकर्षाने देवा तुझी आठवण नाही होत जेवढी प्रतिकूल कालामध्ये होते. आणि मग प्रतिकूल कालात तुझी आठवण होते, आणि तुझी आठवण झाल्यानंतर जो आनंद होतो, दुःखाचा विसर पडतो, तो अत्यंत महत्वाचा आहे. म्हणून विपद शंतुनस्सस्वत, अर्थात दुःखाची अपेक्षा कोणीही नाही करत. दुःख व्हावं अशा प्रकारची प्रार्थना, सगळ्यांचे प्रयत्न दुःखाच्या नाशाकरता असतात. महाराज पूर्वी जीवन जगण्याकरता सुद्धा खूप कष्ट करावं लागत होतं महाराज, खूप दुःख सहन करावं लागत होतं. मला आठवतंय मी लहान असताना प्रत्येक गावामध्ये, आमच्याच नाही सगळीकडे तीच बोंब होती. पाणी बारवातून भरून डोक्यावर नेऊन घरी आणून टाकावं लागायचं. खाली पायऱ्या असायच्या, त्या पायऱ्या उतरून खाली जायचं, तिथं घागर हांडा भरायचा, तो डोक्यावर घ्यायचा, त्या पायऱ्यावरून वर यायचं, पुन्हा घरापर्यंत जायचं. आणि मोठं खटल्याची घरं असली तर हौद भरावं लागत होतं, तेवढं पाणी भरावं लागायचं. महाराज केवढं कष्ट होतं. गिरण्या नव्हत्या, लाईनी नव्हत्या, दळावं लागायचं महाराज. हिवाळ्यामध्ये दळायला बसले तरी घाम यायचा बाईला, केवढं कष्ट होतं. सुधारणा झाल्या, घरोघर नळ आले, नाही चालं नळाला पाणी तर रिकामे हांडे घेऊन मोर्चाला निघतात. जाते गेले, गिरण्या आल्या. म्हणजे जे पूर्वी कष्ट करावं लागत होतं, वाहनं नव्हती महाराज, पायी जावं लागायचं. फार काही ठराविक लोकांकडे घोडे वगैरे असायचे, पायी जावं लागायचं, त्रास व्हायचा. आता बारे द्यायला सुद्धा शेतकरी पायी जात नाही महाराज. मोटर करायला तर, चालू करायला तर गरजच नाही, ते मोबाईलवर मोटर चालून बंद करते. पण बारा द्यायला सुद्धा मोटरसायकलवर बाऱ्यापर्यंत जाते, आणि तिथं कष्ट कमी झाले. कष्ट कमी झाले म्हणजे दुःख कमी झाले असं नाही ना. रोग वाढले. आता पाणी आणायला नाही जात बाई, पण डॉक्टर सांगतात जगायचं असेल तर सकाळी पळा. शहरात सगळे रोडने लुटू 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 लुटू
दुःख कुठं कमी झालं. हे हा दरवाजा बंद केला की ते तिकडून तेव्हा ते घुशीसारखं आहे ते तिचं एखादं बेळ बंद केलं की ते दुसरीकडं बेळ पाडते. तसं हे दुःख हे कमी झालं की दुसरं कमी झालं की तिसरं कमी झालं की चौथं. पूर्वी कुठं लोकांचे गुडघे दुखत होते, शुगर होती, काय ते ब्लड प्रेशर वाढलं आणि आमका वाढलं. कष्ट करायची माणसं मरे मस्त बाळातीन झाली बाई की दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कामाला लागायची. आता बसावं लागतं महिना दवाखान्यात जाऊन. म्हणजे दुःख संपलंय, दुःखावर विजय मिळालाय असं नाही. उलट दुःखाने या तुमच्या सुधारणेवर प्रगतीवर विजय मिळवलाय. घरं असायची पूर्वी महाराज सारवलेलं, उन्हाळ्यात गार वाटायचं, थंडीत गरम वाटायचं, सारवायचा त्रास होता. तो त्रास वाचावा म्हणून आता फरशा आल्या, भारी आले. एका ठिकाणी आम्ही गेलो होतो, ते म्हणे बाबा ही चीनमधून फरशी आणली मी. फरशा आल्या. म्हातारं बसलेलं होतं बाजूवर. म्हटलं बाबा खाली का नाही? काय झालं? पाय मोडला. कशाने? फरशीवर पाणी पडलेलं दिसलं नाही त्याला, सटकलं आणि पडलं. चीनमधून आणलेली फरशी होती ती. बाया फरशी जर स्वयंपाकघरात असेल ना, चप्पल घालूनच स्वयंपाक करावा लागतो, तसेच उभाच राहू शकत नाही हिवाळ्यामध्ये त्या फरशीवर. ही सुधारणा म्हणजे मान्यता किती चुकीची आहे याचं एक उदाहरण तुम्हाला देईल. तरी आता शेण मिळणारच नाही म्हणा. तर दुःख नाही कमी झालं, दुःखावर नाही विजय मिळ. माणसाच्या जीवनात दुःख आहेतच. वरची कव्हर जरी बदललेली असली तरी ज्याच्याकरता ती कव्हर बदललेली आहे ते हातात नाही आलं. आणि सर्वसामान्य आपण ते खेड्यापाड्यात राहणारी माणसं, मोठ्या मोठ्या सिटीत राहणारे, खूप उच्च लेवलचं जीवन जगणारे, अशा प्रकारची अति श्रीमंत सत्ताधीश, कलाकार, अधिकारी, विद्वान अशा प्रकारचे लोक, त्यांच्या जीवनात दुःख नाही असं वाटतं तुम्हाला? आता मला वाटतं 2-4 दिवसापूर्वी बातमी आली होती, कुठल्या डॉक्टरनी, कोल्हापूरच्या सोलापूरच्या डॉक्टरनी, प्रसिद्ध, जगात प्रसिद्ध असणारा डॉक्टर आहे, आणि त्यांनी गोळी झाडून घेतली. लय आनंद झाल्यावर गोळ्या झाडून घेते आहे की नाही? दुःखावर विजय नाही मिळवता आला, दुःखाने सगळ्यावर विजय मिळवलेला आहे. तुकाराम महाराजांचा हा विशेष आहे. महाराज तुकोबारायांनी दुःखावर विजय मिळवला. दुःखावर तुकोबाराय म्हणतात, जागृतीत तर नाहीच पण स्वप्नात सुद्धा दुःख कसं असतं मला नाही माहिती. दुखते कैसे नये स्वप्नासी, दुखते कैसे नये स्वप्नासी, दुखते कैसे नये स्वप्नासी, दुखते कैसे नये स्वप्नासी. मुक्ती झाल्या का मारी दासी, मुक्ती झाल्या का मारी दासी, मुक्ती झाल्या का मारी दासी, मुक्ती झाल्या का मारी दासी. त्यांचे वर्म तू आम्हा पाशी, त्यांचे वर्म तू आम्हा पाशी, त्यांचे वर्म तू आम्हा पाशी, त्यांचे वर्म तू आम्हा पाशी. सुखे राहिलासी प्रेमाची आस, सुखे राहिलासी प्रेमाची आस, सुखे राहिलासी प्रेमाची आस. म्हणून नाही काही चिंता, म्हणून नाही काही चिंता. राहिलासी प्रेमाची आस,
प्रेमाची सुखी राहील असे प्रेमाची म्हणून रायत येठाई म्हणून राय काय येथे दुःख ते कैसे नये स्वप्नाशी जागृतीत दुःख नाही याच्यात विशेष नाही स्वप्नामध्ये सुद्धा दुःख नाही महाराज आम्हाला स्वप्न सुद्धा विचित्र पडतात कोणाच्या माग चोर लागते नाही तर कोणाच्या माग साप लागतो कोणाच्या माग बिबटे झोपेत आरडत उठते महाराज पुण्यच केलेलं असतं तेवढं हरामखोराला झोप सुद्धा येत नाही ढोसावी लागते हे फेल झालेले जीवनामध्ये फेल ज्यांना झोपेच्या गोळ्या खाव्या लागत असतील इंजेक्शन घ्यावे लागत असतील नाहीतर दारू ढोसावे लागत असेल हे जीवनाच्या परीक्षेमध्ये फेल झालेले फेल माणसं काढे लावा त्या गाडीला माडेला कपड्याला सत्तेला पैशाला हे सगळं जर दुःख रहित जीवना करता असेल तर बघा जीवनामध्ये काय कमावलेलं आहे का तुकोबारांचं चरित्र ऐकावं तुकोबारांनी दुःखावर विजय मिळवला आणि विशेष हे की महाराज आपण दुःख संपण्याकरता जे काही गोळा करतो तुकाराम महाराजाकडे त्याच्यातलं काहीच नव्हतं दुःख नको आपल्या जीवनामध्ये म्हणून आपण जे जे संपादन केलेलं आहे तुकाराम महाराजाकडे त्याच्यातलं काही नव्हतं पण दुःखावर त्यांनी विजय मिळवलेला होता न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाशी भाग गेला शिण गेला अवघा झाला आनंद दोन वर्षापूर्वी महाराज एकाने मला पुस्तक भेट दिलं होतं इंग्रजीमध्ये होतं तुकोबारांचं चरित्राचंच पुस्तक आहे अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याची प्रसिद्धी झाली ते प्रकाशित झालेलं आहे तुकोबारे वैकुंठाला जाऊन 375 वर्ष पूर्ण झालेत आता या बीजेला आता हे 376वं वर्ष सुरू झालेलं आहे तरी तुकोबारांच्याकडं नुसते श्रद्धाळू नाही चिकित्सक जे आहेत खऱ्या अर्थाने जे बुद्धिवादी आहेत ते हे आश्चर्याने पाहतात की हे आहेच कसं हे आहेच कसं असं काय तुकोबारांनी प्राप्त केलं होतं की ज्यामुळं दुःखातून ते मुक्त झाले होते तुकोबाराय दुःखातून मुक्त झाले दुःखातून मुक्त होण्याकरता तुकोबारांनी साधना काय केली दुःख मुक्त हे फल झालं पण दुःख मुक्त होण्याकरता काय साधना काय कमावलं काय केलं काय मिळवलं त्यांनी दुःख मुक्त ते कसे झाले आम्ही का नाही होत बंगले आमच्याकडं काय व्यवस्था असतात महाराज फर्निचर करोडो रुपयाचं फर्निचर ना आता फर्निचर संडासला भांडे सोन्याचे काही काही ठिकाणी दुःख नाही झालं गेलेलं आणि यांच्याकडं काहीच नाही तुकोबारे म्हणतात आम्ही कसे आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके आम्ही सदैव सोडके जवळी ताचोर धागे जवळी ताचोर धागे जवळी येता चोर धागे चोर धागे जाऊ पुढते बेके जाऊ पुढते बेके जाऊ पुढते
कुतरी घर राखीती नांदणू काय ते सांगा नांदणू काय ते सांगा कुतरी घर राखीती कुतरी घर राखीती नांदणू कैसी सांगा नांदणू कैसी सांगा आम्ही सदैव सुडके सुडके आहोत सुडके आडनावाचे नाही खऱ्या अर्थाने अशा प्रकारचं काहीच आमच्याकडं नाहीये जवळ येतात स्वर्धागी आणि दुःखावर विजय मिळवला तेव्हा तुकोबारायांनी कसा दुःखावर विजय मिळवला हे पाहायचं असेल तर तुकोबारायांनी साधना काय केली हे पाहावं लागेल. अर्थात त्यांचं जीवनाचं दर्शन करावं लागेल. तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन 3 प्रकारे होतं. संसारी तुकाराम महाराज, साधक तुकाराम महाराज आणि सिद्ध तुकाराम महाराज. तुकोबारायांनी आपल्या आयुष्यातला पूर्वार्ध जवळजवळ अर्ध आयुष्य संसार करण्यामध्ये घालवलं. 40-41 वर्ष तर तुकोबाराय राहिले, त्याच्यातले 20 वर्ष संसारातच गेले. 10 वर्ष प्रखर साधना केली, परमार्थाची प्रखर साधना, आणि त्या साधनेचं फल त्यांना मिळालं. याच्यासाठी केला होता अट्टहास शेवटाचा दिस गोड व्हावा, आता निश्चिंतीने पावलो विसावा. तुका म्हणे मुक्ती पर्णिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. साधारण 10 वर्ष साधना केली आणि तुकोबारे सिद्ध अवस्थेत गेलेले आहेत. सिद्ध अवस्थेमध्ये 10 वर्ष 10-11 वर्ष राहिले. असे तुकोबारायांची 3 रूपं त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिलं संसारी, दुसरं साधक आणि तिसरं सिद्ध अशा प्रकारचं. तर तुकोबारायांच्या जीवनाचं दर्शन करायचं असेल तर तुकोबारायांचा जन्म कुठं झाला, कधी झाला, कोणाच्या कुळात झाला हे आपल्याला पाहावं लागेल. तेव्हा तुकोबारायांचा जन्म शके 1530 माघ महिना शुद्ध पंचमीच्या दिवशी तुकोबाराय जन्माला आले. माघ शुद्ध पंचमी गुरुवार आणि शक 1530 आहे. ते वर्षाचं नाव आता मला नाही सांगता येणार. ज्या कुलामध्ये तुकोबारायांचा जन्म झाला, कुलम पवित्रम जननी कृतार्था, वैष्णवांचं कुल तसं तर त्यांच्या आचरणामुळं पवित्र होतं, पण तुकोबारायांचा जन्मही पवित्र अशा प्रकारच्या कुळामध्ये झालेला. ज्या कुलामध्ये त्यांच्या पूर्वजांनी अशी भक्ती केली की पांडुरंगाला पंढरपूर सोडून देहूला यावं लागलं. अशा निष्ठावंत भक्ताच्या वंशामध्ये तुकोबारायांचा जन्म झाला. हे तुकोबारायांचे 7वे अशा प्रकारचे पूर्वज, ज्यांचं विश्वंभर बाबा नाव आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये हवेली तालुक्यामध्ये इंद्रायणी पवित्र अशा प्रकारच्या तीरावर देहू नावाचं गाव आहे आणि या देहू गावामध्ये तुकोबऱ्यांचे पूर्वज राहत होते. मुळात तुकोबऱ्यांचं मोरे घराणं हे सातारा जिल्ह्यातले, पण त्यांचे पूर्वज काही कारणामुळे इकडं आले, इकडंच स्थायिक झाले. अजूनही सातारा जिल्ह्यामध्ये मोरे आडनावाचे तुकोबऱ्यांचे वंशज आहेत. हरिभक्तपरायण हरिश्चंद्र मोरे त्याने मला बोलवलं होतं तिकडं सेवेला. विश्वंभर बाबांच्याही अगोदरपासून त्यांच्या घरामध्ये पंढरीची वारी चालू होती. वारकऱ्यांची घरं शुद्ध आहेत महाराज. आज शुद्ध घर कोणाचं असं तुम्हाला, जे खरेच वारकरी निष्ठावंत वारकरी आहेत, म्हणजे नुसते माळा गळ्यात घालणारे नाही तर भजनं करणारे नाही म्हणत मी, पण निष्ठावंत अशा प्रकारचे जे वारकरी आहेत, ज्यांच्या घरात मूल जन्माला आलं की 5वीच्या दिवशी त्यांच्या गळ्यामध्ये काय टाकले जाते? तुळशीची माळ टाकली जाते. त्यांच्या दाळामध्ये तुळशी वृंदावन अशा प्रकारचं आहे. आषाढी कार्तिकी पांडुरंगाची वारी आहे, पंढरपूरला जातात. अशा प्रकारचं दररोज घरामध्ये हरिपाठ चालावा महाराज. गाव असेल तर गावामध्ये हरिपाठ. माऊली मंडळींना, माता मंडळींना माझी विनंती आहे, यांना आला एक नाही करत तर जाऊ दे, यांना हरामखोराला. तुम्ही तरी धर्माचं पालन करा, तुमच्या जीवनाचं कल्याण करा. जात जा गावामध्ये, मंदिरामध्ये सगळ्यांनी एकत्र येत जावं आणि हरिपाठ नसेल तर नुसतं नामचिंतन करत जा. जे आवडतं तुम्हाला नाम, भगवंताचं कोणतंही नाव घेतलं तरी सारखंच अशा प्रकारचं फल आहे. रामकृष्ण हरी म्हणा, विठोबा रुक्माई म्हणा, राधाकृष्ण म्हणा, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा म्हणा, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणा. भगवंताच्या नामचिंतनात काल घालवा महाराज. स्वतःची दया येत असेल तर, स्वतःचे शत्रू नसाल तर भगवंताचं नामचिंतन करण्यामध्ये आयुष्य जाईल. विशेष रूपाने याचा प्रयत्न करा. हरामखोरावं करोडो रुपये कमवा, 1 रुपये जर तुम्हाला बरोबर नेता आला तर मी धंदा सोडून देईन. जगण्याकरता त्याची आवश्यकता असते, पण किती लागतं जगण्याकरता? जगण्यापुरतंच कमवताय तुम्ही. आग पडलेली आहे सगळ्यांच्या आत, तुमच्याच काय, आमच्यासारख्याची बी तीच तरा झालेली आहे. तुम्हालाच नावं ठेवून काय उपयोग आहे? जगण्यापुरतं, निर्वाहापुरती अन्न आच्छादन आणि जास्तीत जास्त काल चिंतनात घालवा महाराज. चिंतन धन नाही, महाधन आहे, महाधन. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. वावया जतन हे उपाय लाभाचे, वावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाये, भावया जतन हे उपाय लाभाये. परमार्थ महाधन, परमार्थ महाधन. जोडी देवाचे चरण, जोडी देवाचे चरण. वावया जतन हे उपाय लाभाचे. भावया जतन हे उपाय लाभाये. नामचिंतन घेणाऱ्याला हा भाव त्याच्या अंतःकरणात निर्माण झाला पाहिजे की आपण धन अशा प्रकारचं जमा करतोय.
लय उदास असतात नामस्मरण करणारे, नामस्मरण हे डेले डेले, जसं काही थोबाडावरून त्याच्या हातावरून वारं गेलेलं आहे, वारं. हा, नोटा मोजत असताना पहा कसा मोजतो. 2 नामस्मरण हे महाधन आहे. वैष्णव नाम घेतात ते धन म्हणून. हेच ज्याचे धन सदा हरीचे चिंतन, सदा हरीचे चिंतन ज्याचे हेच धन, त्यांना वैष्णव म्हटलं जातं. वैष्णव नामा म्हणे नाम केशवासे घेसी, तरीच वैष्णव होसी अरे जना. अशा नाम घेणाराचं कुल पवित्र आहे. मला बाकीचं काही माहिती नाही. आमच्या वारकऱ्यामध्ये, भगवत भक्ती करणाऱ्यामध्ये जातीचा संबंध नाही राहत. भगवंताची भक्ती करणाऱ्याची आम्ही एक वेगळीच अशा प्रकारची जात मानतो. माझे जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी पूर्वा, आवडे ज्या हरी अंतरापासोनी, ऐशियाचे मनी अर्थ माझे. ज्याला देव मनापासून आवडतो तो आमच्या जातीचा आहे. नामचिंतन करावं महाराज, नामचिंतन. तुकोबार आहे वैष्णवांच्या कुलामध्ये, अर्थात विश्वंभर बाबाच्या पूर्वी ही वारी चालू होती. विश्वंभर बाबा लहान असतानाच वडील वारले. वडील सतत वारी करायचे. काही दिवसांनी विश्वंभर बाबा मोठे होईपर्यंत आईने वारी चालू ठेवली. विश्वंभर बाबा आता मोठे झालेले होते. आईने सांगितलं, विश्वंभरा आषाढी जवळ येते, आपल्या घराण्यात पांडुरंगाची वारी कधी चुकली नाही. वारकऱ्यांचा हा नियम असतो. वारी चुको नेदी हरी पंढरीचा, वारकरी वारी चुको नेदी हरी. तुझ्या वडिलांनी कधी वारी चुकू दिली नाही. आता तू मोठा झालेला आहेस, तेव्हा वडिलांचा हा वसा, वडिलांचा हा नेम तू चालवला पाहिजे. पंढरीच्या वारीला जा. विश्वंभरवारांनी सांगितलं, आई मला पण वारीला जायची इच्छा आहे. कधी जावं लागतं, कसं जावं लागतं? आईने सांगितलं, अरे आता आषाढी जवळ आलेली आहे, आषाढीच्या वेळेला जावं लागतं आणि भजन करत जावं लागतं, चालत जावं लागतं. पंढरपूरला जाण्याचा विधी असा आहे की नाचत जाऊ त्याच्या गावा रे खेळ्या, सुख देईल विसावा. नाही का? जोपर्यंत शक्ती आहे शरीरामध्ये तोपर्यंत पायी जावं लागतं आणि भगवंताचं नाम घेत जा. गात जागा गात जागा, 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 गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. प्रेम मागा विठ्ठला, प्रेम मागा विठ्ठला, विठ्ठला. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. गात जागा.
भगवंताचं नाम गात जा, नाही का, देवाचं नाम घेत जावं. थोबार खुमाई जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. महिला मंडळ विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, जय जय विठोबार खुमाई. विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई, विठोबार खुमाई, जय विठोबार खुमाई.
रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय हो हरि विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि बोल 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई 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 श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय कृष्ण भगवान की जय विश्वंभर बाबा वारकऱ्या समवेत भगवंताचं नामचिंतन करत प्रार्थनापर अभंग अशा प्रकारचे म्हणत पायी पंढरपूरला गेलेले आहेत. चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे, नगर प्रदक्षिणा केलेली आहे, कीर्तन ऐकलेले आहे आणि पांडुरंगाच्या दर्शनाला गेलेले आहेत. पांडुरंगाचं दर्शन आहा, पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्नकीळ फाकती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले, नवर्णवे तेथीची शोभा कानडावो विठ्ठलू कर्नाटकू. ज्या पांडुरंगाच्या दर्शनाने ज्ञानोबरांना सुद्धा वेधून टाकलेलं आहे. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले. विश्वंभर बाबांनी पांडुरंगाचं दर्शन केले. पांडुरंगाच्या दर्शनाकरता चित्त शुद्ध व्हावं लागतं आणि ते चित्त शुद्ध व्हावं म्हणूनच पांडुरंगाच्या दर्शनाला जाणाऱ्यांनी पायी जावं, भजन करत अशा प्रकारचं जावं. महाराज वारकरी संप्रदायाची जी साधना आहे ही वारीची साधना आहे. वारीच्या साधनेमध्ये तिन्ही प्रकारची तप होत असतात. शरीर चालतं, शारीरिक तप होतं, तोंडाने भगवंताचं नामचिंतन भजन करायचं असतं, वाचिक तप होतं आणि आपल्याला पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे, पांडुरंगाच्या दर्शनाला जायचे असं मन ध्यास करत असल्यामुळं मानसिक तप अशा प्रकारचं होतं. देवाच्या दर्शनाला लायक तो असतो ज्याचं चित्त शुद्ध झालेलं आहे.
अशुद्ध चित्ताच्या माणसाने फार पैसे देऊन तिथं महापूजा केली आणि लवकर गेला, दर्शन नाही. मूर्ती दर्शन वेगळं आणि भगवत दर्शन वेगळं. त्याच मूर्तीला आपणही पाहतो, त्याच मूर्तीला कानोपात्राने पाहिलं होतं महाराज. कानोपात्राला देवाचं स्वरूप एवढं सुकुमार दिसलं, त्यांनी पायाला काय केलं, बोट लावलं तर पायात बोट घुसलं. आजही तुम्ही पांडुरंगाच्या दर्शनाला गेलात तर एका पायात बोट घुसल्याचं चिन्ह आहे. कानोपात्राचं बोट त्यामध्ये घुसलेलं आहे. आमच्या घाई गर्दीत मागच्याने जर लय जोरात ढकललं, जर मुंडकं त्याच्या पायाला लागलं तर टेंगळच येतं पाय डोक्याला. सगळ्याला तो सारखं नाही दर्शन देत. अर्थात ज्याचा जसा अधिकार आहे. पाऊस सगळीकडे सारखा पडतो, पण जशी जमीन आहे तशा प्रकारचं पीक त्या ठिकाणी येत असतं. खडकावर पडलेला पाऊस वाहून पाणी वाहून जातं, तिथं गवत बी उगवत नाही. भारी अशा प्रकारची गंगेच्या काठची जमीन असेल, एकदा चांगला पाऊस झाला, ज्वारी उतरली की आली ज्वारी. ती चित्तरूपी जमीन कोणाची कशी आहे, ही जमीन कसली जावी म्हणून पायी जावं लागतं, म्हणून भजन करावं लागतं, म्हणून नामचिंतन करावं लागतं. तो का म्हणे, चित्त करावे निर्मळ, येऊन गोपाळ राहे तेथे. परमार्थामध्ये चित्त मन संसारातही चित्तच महत्वाचं आहे महाराज. फाजील बाकीच्याला महत्व दिलं जातं, चित्तावरच अवलंबून आहे सगळं. या देहरूपी नगरीचा राजा चित्त आहे. चित्त कानोबारे सांगतात, मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी, मनुराजा एक देह पुरी. असे नांद तो त्यासे दोघे नारी, असे नांद तो त्यासे दोघे नारी, असे नांद तो त्यासे दोघी नारी, असे नांद तो त्यासे दोघी नारी. पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी, पुत्र पौत्र संपन्न भारी. कृपा केली आम्हावर गा, तिने कृपा केली आम्हावर गा, तिने कृपा केली आम्हावर गा. म्हणून आलो या देशा, म्हणून आलो या देशा. कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा, तिने कृपा केली आम्हावरी गा. म्हणून आलो या देशा देशा, म्हणून आलो या देशा. राजा एक देहपुरी. स्वतःची दया येत असेल, स्वतःला सुखी करायचं असेल तर महाराज मनाकडे लक्ष दिलं पाहिजे. सुख आणि दुःख हे धर्म बंगल्याचे नाहीत. सुख आणि दुःख हे धर्म गाडीचे नाहीत. सुख आणि दुःख हे धर्म बँकेत बॅलन्स किती आहे त्याचे नाही आहेत. सुख आणि दुःख हे धर्म मनाचे आहेत, मनाचे. ज्याचं मन शुद्ध आहे तो सुखी असतो महाराज.
सुखी असतो आणि ज्याचं मन अशुद्ध आहे तो दुःखी आहे. त्याच्याजवळ काय गबाळ आहे याला काही महत्व नाही. हा सगळा अविवेक आहे, अविवेक. सुखी बनायचं असेल तर मन शुद्ध करावं लागेल आणि मन शुद्ध करण्याकरता साबण नाही वापरून चालत. साबण चमडी शुद्ध करतं. मनाला शुद्ध करणारं साबण आहे भगवंताचं नाम. नाम नामचिंतन करावं. नामचिंतन. विश्वंभर बाबा नामचिंतन करत पंढरपूरला गेले असल्यामुळं चित्त शुद्ध होतं. बरेच पूर्वीची माणसं शिकलेली नव्हती, जास्त भोळी होती, सच्ची होती. पण परमार्थामध्ये अशी भोळीच माणसं, फाजील माणसं परमार्थाच्या कामाची नाही. निष्ठा असावी, भोळी माणसं असावी. पूर्वीच्या भक्ती करणाऱ्यामध्ये आणि आजच्या भक्ती करणाऱ्यामध्ये फरक काय आहे? फरक आहे काय? फरक आहे? महाराज अलीकडे सगळं शास्त्र आहे आमच्यामध्ये. वाजवणारे शास्त्रीय वाजवतात, म्हणणारे शास्त्रीय अशा प्रकारचे म्हणतात, सांगणारे शास्त्र शिकून सांगतात. शास्त्र आहे पण विश्वास कमी. पूर्वींच्या जवळ शास्त्र नव्हतं पण विश्वास होता, श्रद्धा होती, प्रेम होतं. देवाला शास्त्र नाही लागत, देवाला प्रेम लागतं. आम्ही भावाचे पाहुणे, भलते या, भलते या, भलते या. कोण आहे आम्हाला नाही माहिती, त्याच्या ठिकाणी भाव काय आहे आम्हाला माहिती. दंडकारण्यामध्ये एवढे मोठे मोठे ऋषीचे आश्रम होते महाराज, ज्यांच्या दाड्या धरायला 4-4 चेले होते. भगवान त्यांच्या आश्रमात नाही गेले. भगवान शबरी मातेच्या आश्रमामध्ये गेले. देवाला भाव लागतो, विश्वास लागतो. देवाकारणी भाव तस्मात भांडवल गाठी तरी विश्वास. दर्शन केलेलं आहे विश्वंभर बाबांनी. भगवंताचं ते रूप डोळ्याच्या माध्यमातून चित्तामध्ये ठसलं गेलेलं आहे. खूप आनंद झालेला आहे. पाहतच राहावं, पाहतच राहावं असं वाटलेलं आहे. रोज दर्शनाला जायचे. एकादशी, द्वादशी, त्रयोदशी, चतुर्दशी. पौर्णिमा झाला, काला झालेला आहे. सगळे वारकरी मंडळी परत निघालेले. विश्वंभरा आवर लवकर. विश्वंभर बाबाची परत जाण्याची इच्छा नव्हती. तिथंच राहावं वाटत होतं. पण बाकीच्यांनी आग्रह केलाय, परत आलेले आहेत. भगवंताचं ते सगुण साकार स्वरूप. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती, मुकुट कुंडले श्रीमुख शोभले, सुखाचे ओतले सकळे, कासे सोनसळा पांगरे पाटोळा, घननीळ सावळा बाई आणू सकळही तुम्ही व्हागे. अशा प्रकारचं भगवंताचं ते रूप चित्तामध्ये ठसलेलं आहे. विश्वंभर बाबा घरी आलेले आहेत. आईचं दर्शन केलं. आईला दर्शनात झालेला आनंद, पांडुरंगाचं त्या रूपाचं वर्णन करून सांगितलेलं आहे. आईलाही खूप अशा प्रकारचा आनंद झालेला आहे. पुढं बाबा प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जायचे. 3 दिवसात चालत जायचे, रात्रंदिवस चालायचे. तिथं 3 दिवस राहायचे, दशमी, एकादशी, द्वादशी. पुन्हा 3 दिवस परत यायचे. 9 दिवस असे जायचे. 7-8 दिवस घरी राहिले की पुन्हा निघायचे. प्रत्येक 15 दिवसाला पंढरपूरला जायचे. वेड झालेलं आहे मन बाबांचं पांडुरंगा करता. पुढं शरीर थकलेलं आहे. शरीर थकलेलं आहे.
पंढरपूरला वारी जवळ आलेली आहे, पंढरपूरला जायची इच्छा आहे. भगवान स्वप्नामध्ये आले महाराज. सकाळी सकाळी पहाटे पहाटे स्वप्न पडलेले आहे. विश्वंभर बाबा पाहतायत स्वप्नामध्ये, पांडुरंग स्वतः आलेले आहेत. विश्वंभर बाबाला खूप आनंद झालेला आहे. स्वप्नातच त्यांनी भगवंताच्या पायावर दंडवत घातलेले आहेत, हात जोडून प्रार्थना केली, देवा ओ विश्वंभरा, मी तुझ्याकरता आलेलो आहे. आता तू माझ्याकडे यायची गरज नाही आहे, पंढरपूरला यायची गरज नाही, मीच अशा प्रकारचं इथं आलो आहे. तुझ्या आंब्याच्या वनामध्ये मी आहे, मला घेऊन ये आणि तुझ्या घरी माझी स्थापना कर आणि इथंच अशा प्रकारची माझी पूजा माझी भक्ती करत राहा. आता पंढरपूरला जायची गरज नाही. एवढं म्हणून भगवान अंतर्धान पावलेले आहेत. विश्वंभर बाबा जागे झालेले आहेत. उठून बसून चोळे चोळे इकडं तिकडं पाहतात. देवता नाही. पहाट झालेली आहे. स्नान वगैरे केलं, ग्रंथ वाचन झालेलं आहे. उजडल्यानंतर गावातल्या मुख्य भाविक भक्तांना बोलावलेलं आहे. आपल्याला पडलेलं स्वप्न सांगितलेलं आहे. महाराज विश्वासू होती पूर्वी माणसं, खरंच विश्वासू होती. मला आठवतं आहे आमच्या गावामध्ये सुद्धा एखाद्या वेळेला पावसाला जर वेळ झाला, मृगात पाऊस नाही पडला, तो गावातली माणसं भजनी वगैरे सगळी अशी भजन करत सीमेपर्यंत जायचे आणि तिथं बसायचे. इकडे करत होते का नव्हते मला नाही माहिती. तिथंच बसायचे, पाऊस आल्याशिवाय परत जायचं नाही. आणि महाराज मग कुठून तरी थोडंसं ढगार तरी यायचं, 4 थेंब तरी पडायचे, पाऊस पडल्याशिवाय राहत नसे. लोकांच्या ठिकाणी देवावर विश्वास होता. आता शिकले त्याच्यामुळं सगळा विश्वास, सगळेच शहाणे झालेले. शिकणं चांगलं नाही असं नाही, पण विश्वास गमावणं चांगलं नाही. दिंडी घेऊन सगळे आंब्याच्या वनामध्ये गेलेले आहेत. आंब्याच्या वनामध्ये देवता नाही दिसले, पण फुलं, तुळशी, बुक्का अशा पडलेला आहे आणि त्याचा सुगंध सुटलेला दिसलेला आहे. हो ना हो, इथं भगवान अशा प्रकारचे आहेत. उकरून पाहायला पाहिजे. उकरलेली माती दिसलेली. आकाशवाणी झाली, हात्याराने उकरू नका, भगवान आहेत, हाताने माती उकरा. हाताने माती बाजूला केलेली आहे आणि सगळ्यांना आनंद झाला महाराज. त्या ठिकाणी पांडुरंगाची मूर्ती आईसाहेबासह आहे. विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती त्यांना सापडलेली आहे. गाडीमध्ये घेऊन वाजत गाजत गावात आलेले आहेत. छोटंसं अशा प्रकारचं मंदिर केलेलं आहे. भगवंताची त्या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा केली आणि मग विश्वंभर बाबाची घरीच मंदिरामध्ये भगवंताची पूजा चालू आहे. भगवान अत्यंत प्रसन्न आहेत विश्वंभर बाबा बरोबर. देव जिथं आहे तिथं काय कमी आहे महाराज. जिथं कमी आहे तिथं देव नाही आणि जिथं देव आहे तिथं काही कमी नाही. भगवंताचं स्वरूप परिपूर्ण आहे. देव सखा जरी जगावघे कृपा करी, ऐसा असोनी अनुभव कासावीस होती जीव तुकोबारायने म्हटलेलं. भगवंताने सांगितलं विश्वंभरा आता तू काही काळजी करू नकोस, कशाची अशा प्रकारची तुला कमी पडणार नाही. खरंच काही कमी नव्हतं. माणसाला पूर्वी फार काही लागतही नव्हतं महाराज. अल्पसंतुष्ट माणसं असायची. चांगले चांगले शेतकरी माणसं सुद्धा आषाढ श्रावणामध्ये त्यांना घरीचं धान्य नाही राहायचं खायला. कोणाचकडे सवयीनं दिडीनं धान्य घ्यायचं, पुन्हा झाल्यावर घ्यायचे, खुश असायचे. म्हातारी माणसं सुद्धा महाराज खेळायचे चांगले. आता रिटायर झालं तरी टपरी टाकून बसतंय आराम करू.
मागासले वाढल्या महाराज. काय उरावर घेऊन जायचं नाही, येत नाही, सगळं कळतंय, सगळं दिसतंय, तो असावंच वाटतंय, असावंच असावंच असावंच. कशा करता वाटतं काही कळतच नाही. बाबांचं आयुष्य वृद्धावस्थेकडे गेलेलं आहे आणि एके दिवशी बाबांचं आयुष्य संपल्यामुळं भगवंतानी वैकुंठाहून विमान आणलेलं आहे. बाबांना दिव्य देह अशा प्रकारचा दिलेला आहे आणि वैकुंठात बसून वर पाठवलेलं आहे. बाबांना 2 मुलं होती. एकाचं नाव हरी होतं आणि दुसऱ्याचं नाव मुकुंदा होतं. थोरल्या मुलाचं नाव हरी आहे, लहान्याचं मुकुंदा नाव आहे. पत्नी आहे आमई, पांडुरंगावर तिची भक्ती आहे. पती गेल्यामुळे रडली तरी भगवंतानी आश्वस्त केलेलं आहे. व्यवस्थित सगळं चाललं होतं. पण मुळात हे क्षत्रिय कुलातले असल्यामुळं हरी आणि मुकुंदाला वाटलं की काय इथं राहून बसता, सैन्यामध्ये जावं, प्रशिक्षण घ्यावं, लढाया कराव्या, मोठा अधिकारी पद, सत्तेचं पद मिळवावं ही अपेक्षा झाली. आईला त्यांनी सांगितलं. ते म्हणे बाळावं इथं काय कमी रे तुम्हाला. तर म्हटलं, त्यांनी सांगितलं की वडिलांनी मिळवलेल्या खाण्यात काय अर्थ आहे, आम्ही जातो. पोरांचा आग्रह पाहिल्यानंतर आईने परवानगी दिलेली आहे महाराज. ते सैन्यामध्ये सामील झालेले आहेत आणि थोड्याच काळामध्ये अतिशय प्रावीण्य मिळवून सेनेचे ते अधिकारी बनलेले आहेत, सेनाधिपती बनलेले आहेत. दोघांची लग्न झालेली आहेत आणि मग त्यांना तिकडंच मोठे मोठे घरं मिळालेले आहेत, मोठा तणका अशा प्रकारचं सुरू झालेलं आहे. मग त्यांनी सैन्य पाठवून आईला पत्नीला तिकडंच नेलेलं आहे. विश्वंभर बाबा करता भगवान त्यांच्या घरी आलेले आहेत आणि विश्वंभर बाबा वारल्यानंतर मुलं आणि त्यांची आई ते सगळेच तिथून दुसरीकडे राहायला गेलेले आहेत. भगवंताची पूजा करायला कोणीच नाही. मंदिरं बांधणं सोपं आहे महाराज. मंदिरं त्यांनी बांधावी की ज्यांनी पुढची सगळी त्याची व्यवस्था झाली पाहिजे. मोठ्या माणसाला घरी आणणं सोपं असतं, मोठ्या माणसाप्रमाणेच त्याची घरची सगळी व्यवस्था करणं ते तेवढं सोपं नाही राहत. काही दिवस झाल्यानंतर भगवान आमई नाव आहे विश्वंभर बाबाच्या पत्नीचं, तिच्या स्वप्नामध्ये गेलेले आहेत आणि सांगितलं, हे पहा तुझ्या पतीनं माझी खूप उपासना केली, त्याच्या आवडीनं मी तुमच्या घरी आलो आणि तू मला सोडून इकडं पोरांच्या पैशाला बंगल्याला भुललीस. परत ये, माझी पूजा बंद झालेली. तिनं पोरांना सांगितलं, अरे मी देवाला जाऊ का? ती म्हणे काय तू, तुला करमत नाही, कशाची अडचण आहे, काय कमी आहे तुला, काय लागतं आम्हाला सांग ना. तिनं सांगितलं बाकी सगळे आहे रे, पण पांडुरंग माझा तिथं एकटा आहे. अगं आई पांडुरंग तर सर्वच ठिकाणी, संतांनी गायलेलं तू ऐकलं नाही का? विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला, विठ्ठल जळी स्थळी भरला. नाही उरला रीता, नाही उरला रीता, ठाव नाही उरला रीता, ठाव नाही उरला. दृष्टीने पाहिला, दृष्टीने पाहिला, विठ्ठलाची विठ्ठल विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल पाहता हरले पाप, विठ्ठल पाहता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल जळी स्थळी भरला.
मया ततमिदं सर्वं जगदव्यक्तमूर्तीना. इथं विठ्ठलाचं ध्यान कर. परत थांबलेले. पुन्हा भगवान 8 दिवसांनी स्वप्नात गेले. त्यांनी सांगितलं, ज्या मुलाच्या मोहामुळं आणि ज्या ऐश्वर्यामुळं तू माझा त्याग केलेला आहेस, ते ऐश्वर्य आणि ते मुलं आता नाही राहणार. रडायला लागली आंबाबाई. आणि सांगितलं, आई काय झालं? पांडुरंगाने सक्त ताकीद दिलेली आहे, तुम्ही राहणार नाहीत म्हणून. आई, स्वप्न कुठं खरं असतं का? बरं ठीक आहे, आता आम्ही मरणार आहे तर तो आम्हाला जीव तरी घाल ना आज. आई ना पोरांना जेवायला वाढलेलं आहे. पोरांची जेवणं होत आलेली आहेत. एवढ्यात राजाकडून निरोप आलेला आहे. लवकर त्यांना बोलावलेलं आहे. शेजारच्या शत्रूंनी यांच्या राज्यावर हल्ला केलेला आहे. घाईघाईने दोघंही कपडे शस्त्र वगैरे घेऊन गेलेले आहेत. सैन्य घेऊन शत्रूच्या सैन्यावर तुटून पडलेले आहेत. घनघोर युद्ध झालेलं आहे आणि युद्धामध्ये हे दोघंही मारले गेले. शत्रूच्या सैन्याचा विजय झालेला आहे. पूर्वी महाराज नुसतं युद्ध लुटायचे, मग ज्यांना जिंकायचे. त्यामध्ये यांचं घर लुटण्याकरता आलेले आहेत. जीव घेऊन ह्या पळालेले आहेत. मुकुंदाच्या पत्नीनं पतीबरोबर सती गेलेले. हरीची पत्नी गरोदर असल्यामुळं तिला घेऊन आमई देहूला आलेली आहे. तिला माहेरी पाठवलेलं आहे बाळणपणाकरता. आणि आमई घरी पांडुरंगाच्या समोर उभं खूप रडलेली आहे, खूप रडलेली आहे, खूप रडलेली आहे. रडून डोळे गेलेले आहेत. आंधळेपणा आलेला आहे. भगवान प्रगट झालेले आहेत. आई का रडतेस तू? माझी पोरं गेलेत, मी आहे ना, मी तुझा मुलगा आहे, ही तुझी सून आहे, तुला कशाची अडचण पडू देणार नाही. सगळं महाराज आमाईचं पांडुरंगाने आणि रुक्मिणीने केलेलं आहे. तिचे आयुष्य संपल्यानंतर भगवंतानी तिलाही वैकुंठाला पाठवलं. तिची सून तिकडं बाळातीन झाली, तिला मुलगा झाला होता. विठोबा अशा प्रकारचं त्याचं नाव होतं. त्यांना कळालेलं आहे. ते देहूला आलेले आहेत. त्यांनी पुन्हा देवाची सेवा केली. त्यांच्या मुलाचं नाव पदाजी आहे. 4थी पिढी आहे अशा प्रकारची. पदाजीच्या मुलाचं नाव शंकर आहे. शंकराच्या मुलाचं नाव कान्होबा आहे. कान्होबाच्या मुलाचं नाव बोलोबा आहे. हे बोलोबा आणि त्यांची पत्नी काय कनकाई माता, हे तुकोबाऱ्यांचे आई वडील आहेत. बोलोबा शांत स्वभावाचे होते. परिस्थिती चांगली होती. संसाराला लागणारा पैसा, त्याची 4 झरे होते. शेती होती, सावकारकी होती, महाजनकी त्यांच्याकडेच होती आणि छोटंसं किराणा दुकान होतं. व्यवस्थित चालायचं. पांडुरंगाची रोज पूजा करायची. ग्रंथ वारकरी संप्रदायाचे होते. ज्ञानेश्वरी होती. नामदेवरायांचा गाथा होता. योग वासिष्ठ अशा प्रकारचं होतं. नाथ महाराजांनी लिहिलेलं भागवत, रामायण हे ग्रंथ होते. ग्रंथाचं थोडंसं वाचन करायचं, पूजा करायची, दुकानावर जाऊन बसायचं, काही थोडंफार जे येईल ते टुमटुमीत अशा प्रकारचं. पण बऱ्याच दिवस संतती नव्हती. प्रत्येक वर्षी पांडुरंगाच्या वारीला जायचं. पण दोघांनी पांडुरंगाकडे प्रार्थना केली, देवा आमच्याबरोबरच तुझी वारी संपणार का? तुझी सेवा आमच्या घराण्यात पुढं चालणार नाही का? भगवंतांनी पाहिलेलं आहे.
आणि महाराज दोघांनाही स्वप्नामध्ये तिन्ही देवाने दर्शन दिलेले, शंकर, विष्णू आणि ब्रह्मदेव. स्वप्नात दर्शन झाल्यानंतर भगवान म्हणतात, बोलो बा, काय हवंय तुम्हाला मागा, आम्ही प्रसन्न आहोत. वरम ब्रूहि. प्रभू, तुझी सेवा माझ्या कुलामध्ये चालत राहावी हीच अपेक्षा आहे. तिघांनी तथास्तु अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. भगवंतांनी अशा प्रकारचा वर दिल्यानंतर कणकाई मातेला दिवस गेलेले आहेत आणि पहिला मुलगा झालेला आहे. शंकराच्या कृपेने झाला. सावजी हे त्याचं नाव ठेवलेलं आहे. 2 वर्षांनी पुन्हा कणकाई मातेला दिवस गेलेले आहेत आणि मग गरोदर अवस्थेमध्ये कणकाई मातेला वाटायचं की पांडुरंगाचं भजन करावं, नामस्मरण करावं, रामायण ऐकावं, महाभारत अशा प्रकारचं ऐकावं. सर्व आसपासच्या शेजारणींना एकत्र करून भगवत चर्चा करावी अशा प्रकारचे गरोदरपणी डोळे होऊ लागलेले आहेत. आणि माघ महिना सुरू झालेला आहे. पंचमीचा दिवस आलेला आहे. प्रसूत वेदना सुरू झालेल्या आहेत आणि कणकाई माता प्रसूत झालेली आहे, मुलगा झालेला आहे. हाच तो मुलगा आहे. भगवंतानी अत्यंत प्रसन्न होऊन भगवंतानी विचारलं होतं, कसा मुलगा हवाय? बोलोबानी सांगितलं, तुझी भक्ती करून जगाचा उद्धार करणारा मुलगा हवाय. भगवंतानी वैकुंठात बैठक घेतलेली आहे. आम्ही बोलोबाला वर दिलेला आहे आणि आमची भक्ती वाढवणारा अशा प्रकारचा मुलगा. तेव्हा तुमच्यापैकी कोण जाते? सगळ्यांनी नामदेवरायाकडे पाहिलेलं आहे. नामदेवरायांनी सांगितलं, ठीक आहे देवा, मी जायला तयार आहे, पण ही माया. भगवंतांनी सांगितलं, माझ्या नामाचा आश्रय केल्यानंतर, नामचिंतन केल्यानंतर नामचिंतन करणाराला माया काय करू शकत नाही महाराज. उलट नामचिंतन करणाराची माया दासी बनते. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. हो होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. होय दासी लागे पाया. तुका म्हणे माया, तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. होय दासी लागे पाया. नामदेवरायांचाच अवतार तुकोबाराय मानले जातात. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय अमाथोर काजो अवतार नामयाचा अशा प्रकारे तुकोबारायांचा जन्म झालेला आहे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे आणि आजची कथा आपली संपलेली आहे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. श्री तुकाराम तुकाराम
तुकाराम अषांड दूषण तुकाराम अमृत अशना तुकाराम शत्रु शासन तुकाराम महावाणी तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी तुकाराम अमृत संजीवनी तुकाराम वैराग्य शिरोमणी तुकाराम ज्ञानी अमरेंद्र तुकाराम ऐश्वर्य समुद्रा तुकाराम बोधामृत चंद्र तुकाराम परम सुभद्रा तुकाराम प्राणेंद्रिय दमना सहित स्वगमना हरी श्रीच्या सुमना जय रमणा तारक लोका नाम धारका नारायण जनका त्रिभुवन व्यापका जय जय मुक्तिवर्या चित्प्रकाश सूर्या अमृत धैर्या श्री विठ्ठल हृदया जगद्गुरु भूपा निष्ठित अमुपा माया सिद्ध स्वरूपा माया समदीपा लक्ष्मी भगतव कुक्षी सर्वांतर साक्षी दैवगुण पक्षी मती नरगंजन बळ मनरंजन भव भय भंजन वासी निरंजन अनुगमचित संज्ञा अद्भुत प्राज्ञा सर्व कळा सुज्ञा जगी वंद्य तवाज्ञा अष्टतत्वज्ञा भुवन भैराज्ञा त्रैलोक्य कृतज्ञा धरत आज्ञा षडरिपु सहरीत्या माया नदी तरत्या पत्रय हरत्या मनोजय कर्त्या योग मंडना पाप खंडना काळ दंडना गुण असुर खंडना सुख सागर महाप्रेम आगर ब्रह्मतनु नागर अद्भुत सौदागर चिन्मय सुखवासी क्षेत्र निवासी साम्य सुखासी तारक लोकासी हरिपदाब्ज भ्रमरा वंदे महा अमरा कनकाई कुमरा सुखदानी पामरा अक्षय तनुगात्रा परम पवित्रा महासत्पात्रा बोलोबा पुत्रा हेमाद्भुत सिंधु सागर इंदु प्रिय बंधु गुणातीत साधु उन्मेष सुलोचना अहमंद मोचना
सिंचन तुकाराम कमय पवना लोकत्रय जीवना तुकाराम तरुवदना तुकाराम ब्रह्म सुख भुवना तुकाराम रंग सुरंग तुकाराम योग तुरंग तुकाराम मणि कुरंग तुकाराम आनंद तरंग तुकाराम अदृश्य निगम तुकाराम कळ आगम तुकाराम भावुक सुयम तुकाराम जाल निर्गम तुकाराम सर्वज्ञ सुवर्म तुकाराम श्रीमंत धर्म तुकाराम इति कर्म तुकाराम रहित कर्म तुकाराम पदुम काम तुकाराम मंगल धाम तुकाराम श्रीललम तुकाराम महाविवेक ग्राम तुकाराम प्रसिद्ध जग पद्म तुकाराम सद्म तुकाराम नायक पद्म तुकाराम बोध विद्म तुकाराम कळित कळा तुकाराम भक्ती भूपाळ तुकाराम कृपाळ तुकाराम भक्ती गोपाळ तुकाराम 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 आरती ज्ञान राजा महाकैवल्य जेजा सेवित साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा लोपले ज्ञान जगी धन्य कोणे अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा प्रगट तुझ बोले विश्व ब्रह्मांड केले राम जनार्दनी चरणी प्रकाश केले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा सेवते साधू संत मन वेदला माझा आरती ज्ञान राजा परमेश्वरी चरणी मस्तक ठेवी आरती तुकाराम आरती तुकाराम स्वामी सद्गुरु सच्चिदानंद मूर्ती सच्चिदानंद मूर्ती पाय राखवी आरती तुकाराम चरण पाय रूप आनंद गोचर भावे भावे नमः विठ्ठल रखुमाई